एनिमल वेलफेयर के साथ स्टैंड करते हैं। और हम आपको ये कहना चाहते हैं कि आपकी माधुरी कोल्हापुर जल्द से जल्द वापस आ जाएगी। मुख्य जो याचिका थी वो पेटा और मठ दोनों में थी। अब आप माधुरी को लौटाना चाहते हैं, पेटा से भी आपको बात करनी पड़ेगी, ऐसा कुछ नहीं सर, एचपीसी से भी बात। तो हमारा रिजर्वेशन इसमें क्या होगा कि हम पीटा, हम एचपीसी, हम सबको बोलेंगे कि जो व्यवस्था बंतारा में माधुरी के लिए था, हम वो सेम व्यवस्था मठ के उधर बनाएंगे। तो उस कारण और उस ग्राउंड पे एचपीसी या पीटा या जो भी हम उम्मीद करते हैं कि उनके सपोर्ट के साथ हम ये जल्द से जल्द कर देंगे। और सभी कोल्हापुर वासियों से हम कहना चाहते हैं कि कभी भी किसी को ठेस पहुंचाना हमारा ये प्रयास नहीं था। हम खाली जो ऑर्डर मिला था हम उस पर एक्ट करे थे। और थँक्यू सबको अंडरस्टँडिंग के लिए, थँक्यू सो मच। तर एक मिनिट माझी विनंती आहे, महाराज बोलतील पण प्रश्न हा टाळणं गरजेचं आहे। महाराजांची विनंती आहे, महाराजांना प्रश्न विचारायचा हा टाळणं विनंती आहे। तुमच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे याच्यामध्ये देतील अशी आशा आहे। वंताराचे सीईओ म्हणजे विहान कर्णी यांच्याशी या बोर्डिंगमध्ये अनेक चर्चा झाल्या। त्यांमध्ये खालील मुद्द्यांवरील काही चर्चा करण्यात आली। नांदणी मठ, महाराष्ट्र सरकार व वंतारा यांच्या संयुक्ताने सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन याचिका दाखल करण्याबाबत निर्णय झाला आहे। नांदणी मठाच्या मालकीच्या जागेमध्ये वंताराने हत्तीच्या पालन पोषणाची सुविधा केंद्र उभा करण्याचे आहे असे त्यांनी मान्य केलेलं आहे। हत्तीच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर हत्तीची पूर्ण मालकी जिनसेन मठाकडे मात्र राहील। देखभालीची व्यवस्था वैद्यकीय तज्ज्ञाची सेवाचे पथक वंतारा पुरवण्याचे आहे। त्याचबरोबर एकंदरीत समाधानकारक चर्चा झालेली आहे। त्याप्रमाणे हत्ती नांदणीत परत येईपर्यंत वंताराने आपल्याला सहकार्य करत राहावं अशी मंगल भावना आहे। आज वंताराचे विहान करणी इथपर्यंत आले याचं कारण की अनंत अंबानींनी व त्यांच्या परिवारांनी त्यांना इथपर्यंत पाठवलेलं आहे। तर आमच्या या भूमिकेला अनंत अंबानींना आणि अनंत अंबानीच्या या भूमिकेंना आमचा पूर्ण आशीर्वाद आहे। ओम नमः। तर ही पत्रकार परिषद आपण ऐकलेली आहे। वनताराचे सीईओ यांनी ही पत्रकार परिषद घेतली, त्याचबरोबर मठातील महाराजांनी ही पत्रकार परिषद घेतली। या दोघांमध्ये चर्चा झाली होती महादेव हत्तीणीविषयी। महादेव हत्तीणी ही कोर्टाच्या निर्णयानंतर वनतारामध्ये गेलेली आहे, मात्र त्यानंतर लोकभावना या ठिकाणी पाहायला मिळालेली होती। महादेव हत्तीणीला परत मठामध्ये आणा अशी मागणी केली जात होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आता वनताराचे सीईओ स्वतः कोल्हापूरमध्ये पोहोचले आणि मठामधील महाराजांसोबत त्यांनी चर्चा केलेली आहे। ज्या पद्धतीनं महादेवी हत्तीणीला वनतारामध्ये सोयी सुविधा पुरवल्या जातात, त्याच सोयी सुविधा आता या ठिकाणी सुद्धा पुरवल्या जातील। मठामध्ये आम्ही बनवून देऊ असं आश्वासन या ठिकाणी देण्यात आलं आहे वनताराच्या सीईओंकडून। आणि त्याचबरोबर